नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटायला आलोय. तर मित्रांनो, इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. खरं नाही वाटत? ॲक्च्युली आपण काही महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पण या विषयावर बोलताना मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे. मी आजपर्यंत जे काही मोटिवेशनल बुक्स वाचले आहेत त्यातून काही इंटरेस्टिंग स्टोरीज तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही या स्टोरीज फक्त ऐकून सोडून द्यायच्या नाहीत, तर त्यामधून काही बोध घ्यायचा आहे, शिकायचं आहे. कारण आजकालच्या युगात जिथे टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे, आपलं वाचन फार कमी झालं आहे. आपला बराचसा वेळ मोबाईल आणि कॉम्प्युटर्सवरती जातो आहे. पण मी म्हणेन, तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून थोडा तरी वेळ चांगलं काहीतरी वाचण्यासाठी द्या. तुम्हाला खरोखरच छान वाटेल. तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपली पहिली मोटिवेशनल स्टोरी. ही स्टोरी शिव खेरा यांच्या यू कॅन विन या पुस्तकातील आहे आणि ती मी माझ्या शब्दात सांगत आहे. त्यामुळे थोडेफार बदल असू शकतात. पण मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे, कारण त्यामध्ये अशा बऱ्याच सुंदर मोटिवेशनल स्टोरीज आहेत ज्या तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंज घडवून आणतील. तर मित्रांनो, ही स्टोरी आहे आपल्या ॲटिट्यूडबद्दल, आपल्या एफर्ट्सबद्दल. एका गावामध्ये एक बलून सेलर म्हणजेच फुगे विकणारा राहत असतो. तो बऱ्याचशा गावामध्ये जाऊन आपले बलून्स विकत होता. त्याच्याकडे सर्व रंगाचे बलून्स होते. जेव्हा जेव्हा त्याला वाटत होते की आपल्या बलूनची विक्री फार कमी होत आहे, तेव्हा तेव्हा तो आपल्या बलून्समधून एक बलून हवेमध्ये सोडत होता आणि तो बलून हवेमध्ये उडताना पाहून लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होत होती आणि अशा प्रकारे त्याची विक्री वाढत होती. एक दिवस एक लहान मुलगा त्याच्याजवळ आला आणि कुतूहलाने त्याला विचारलं, काका, जर तुम्ही ब्लॅक बलून जर हवेत सोडला तर तो पण लाल रंगाच्या बलून इतकाच वरती जाईल का? या प्रश्नाने त्या विक्रेत्याला क्षणभर हसू आलं. पण लगेच त्याने त्या मुलाला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळा, कोणताही बलून हवेत किती वर जाईल हे त्याच्या रंगावर अवलंबून नसतं. ते अवलंबून असतं त्याच्या आतमध्ये काय आहे आणि किती आहे यावरती. बस एवढीच ही गोष्ट आहे. पण या गोष्टीच्या शेवटी विक्रेत्याने जे उत्तर दिले आहे ते आपल्याला विचार करायला लावतो. या जगामध्ये सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल दोन्ही प्रकारचे व्यक्ती आहेत, संस्था आहेत, बरेचसे देश आहेत. काय फरक आहे सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल लोकांमध्ये, कंपनीजमध्ये किंवा देशांमध्ये? साधी गोष्ट आहे. बलूनमध्ये जर हवा कमी असेल तर तो कमी उंच जाईल आणि ज्यामध्ये हवा जास्त असेल तो जास्त उंच जाईल. मग तो बलून कोणत्याही रंगाचा का असेल. आपण लोकांना त्यांच्या एक्सटर्नल लुक्सवरून जज करतो. त्या लाईफ पार्टनर सिलेक्ट करताना सुद्धा आपण एक्सटर्नल लुक्सला जास्त प्रेफरन्स देतो. काही लोक स्वतःला कमी समजतात किंवा सोसायटीमध्ये त्यांना कमी समजलं जातं, ते त्यांचे एक्सटर्नल लुक्समुळे. तर मित्रांनो, ही स्टोरी त्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. देवाने सर्वांना सारखं शरीर दिलं आहे. मात्र परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कोणी श्रीमंत घरात जन्माला येईल तर कोणी गरीब घरात. पण याचा अर्थ असा नाही की जी सक्सेसफुल पर्सनॅलिटीज आहेत किंवा कंट्रीज आहेत त्यांची परिस्थिती सुरुवातीपासून अनुकूल होती. बऱ्याच लोकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं यश प्राप्त केलं आहे. फक्त गरज आहे तुमचा ॲटिट्यूड बदलण्याची. तेव्हा मित्रांनो, change your thinking, change your attitude, start loving yourself, and one day you will get what you want. Thanks for watching this video. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटू पुन्हा नवीन स्टोरीसह. थँक्यू वन्स अगेन अँड गुड बाय.